सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम जोरात सुरू आहे। लोकसभा रणसंग्राम 2019च्या अनुषंगाने चाय पे चर्चा या आमच्या विशेष कार्यक्रमात पेन 191 मतदारसंघाचे आमदार धैर्यशील दादा पाटील यांच्यासोबत विशेष चर्चा केली आहे आमचे मुंबईचे वरिष्ठ प्रतिनिधी राज वैशंपायन यांनी। पाहुयात जीवन न्यूजची ही विशेष मुलाखत। नमस्कार, मी राज वैशंपायन। लोकसभा रणसंग्राम 2019 मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। चाय पे चर्चा या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत 191 पेन मतदारसंघाचे विद्यमान आमदार धैर्यशील दादा पाटील यांच्यासोबत। दादा, आपलं स्वागत आहे आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये। चहा घेऊ शकता आपण। चाय पे विशेष कार्यक्रम जो आम्ही हा आयोजित केलेला आहे, खऱ्या अर्थाने आम्ही आज मूळ महाराष्ट्राचा जाणून घेतो आहे। त्याच माध्यमातून आपण विद्यमान आमदार आहात आणि शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादीची युती आहे, ह्याचा फायदा तटकऱ्यांना कसा होऊ शकतो? शेतकरी कामगार पक्षाची साधारणतः या मतदारसंघामध्ये आजच्या घडीला साधारणतः एक 1.25 लाख मतं या ठिकाणी आहेत। ह्या 1.25 लाख मतांपैकी गेल्या वेळी निर्णय समोर असताना देखील, म्हणजे गेल्या लोकसभेच्या इलेक्शनला शेतकरी कामगार पक्षाचे जे रमेश कदम जे उभे राहिले होते, यांच्याबाबतचा निकाल पराभवाचा हा डोळ्यासमोर असून देखील त्यांना 1,40,000 मतं एवढी पडली होती। आणि मग काही मतं इकडे राष्ट्रवादीला, काही शिवसेनेलाही त्यावेळी याच्यामध्ये गेली होती। तर एवढी 1.25 लाख मतं ज्या शेतकरी कामगार पक्षाकडे आहेत, त्या शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा हा राष्ट्रवादीसाठी खूप महत्त्वाचा आहे। किंबहुना देशाची आजची परिस्थिती पाहता शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यासारख्या ज्या काही धर्मनिरपेक्ष ताकदी आहेत, यांनी या ठिकाणी एकत्रित येऊन काम करायचं ठरलेलं आहे। आणि त्याचा परिणाम म्हणून 32 लोकसभा मतदारसंघामध्ये सुनीलजी तटकरे यांचा विजय या ठिकाणी निश्चित आहे। पाटील साहेब, तुमचे जे विरोधक आहेत आपण म्हणू त्यांनी काल एक स्टेटमेंट असं केलं होतं की आरडीसी बँकेची चौकशी आम्हाला करावी लागेल। बोलायचा मुद्दा म्हणजे असा आहे की आरडीसी बँकेची चौकशी करायची जाग त्यांना आत्ता का आली? खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी हा कसा असावा? आपण देखील विद्यमान आमदार आहात, म्हणजे एखादा व्यक्ती जर आपल्या विरोधात गेला तर त्याची आपण चौकशी लावणार, आणि अगोदर जो भ्रष्टाचार करत असेल, घोटाळे करत असेल, तर आपण गप्प राहणार? काय सांगाल? नाही, बरोबर आहे। मुळात भ्रष्टाचाराचा आणि घोटाळ्याचा प्रश्न इथे येतच नाही। गेले 4.5 वर्ष ते केंद्रीय मंत्री म्हणून आहेत, आणि यांना खरोखर जर घोटाळा जर या ठिकाणी जर असेल, जर असं त्यांना वाटत होतं, तर त्यांनी या 4.5 वर्षामध्ये चौकशी का नाही केली? हा मुद्दा क्रमांक 1। आणि जयंत भाई आणि त्यांच्यामधलं असलेलं जे काही वैमनस्य जे आहे, हे ह्याच्यामध्ये गेले 4 वर्षामध्ये सुद्धा राजकीय वैमनस्य अर्थात ते सुद्धा त्यावेळी जागृतच होतं। मग त्यावेळी त्यांनी चौकशी का नाही केली? कारण चौकशीतून काही निष्पन्न होणारच नाही हे त्यांना माहिती आहे। पण आता मात्र थोडंसं जरा एक सध्याच्या निवडणुकांमध्ये मतदाराला भ्रमित करण्याचा जो काही प्रयत्न जो काही केला जातो, त्यापैकी हा हिस्सा आहे। आणि जयंतभाईंनी ते स्पष्टपणाने सांगितलं की तुम्ही या, मी तुम्हाला बिनविरोध या ठिकाणी चेअरमन करतो, आणि पुढल्या 4-5 वर्षामध्ये तुम्हाला जेवढं बँकेची चौकशी स्वतः चेअरमनच्या पदी बसून जेवढी करायची तेवढी करा। ज्या बँकेला अनेक राष्ट्रीय पुरस्कार आणि अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत, अशा बँकेच्या संदर्भात खरं तर निवडणुकीपुरता हा मुद्दा या ठिकाणी आणून एकंदरीतच बँकिंग सेक्टरचं, एकंदरीतच सहकार क्षेत्राचं, एकंदरीतच बँकेवरच्या विश्वासार्हतेचं असं भांडवल या ठिकाणी कुणी करू नये, आणि विश्वासार्हतेला सुद्धा धक्का लागू नये। कारण ती बँक काही शेतकरी कामगार पक्षाची नाही, ती राष्ट्रवादीची नाही, ती शेवटी सर्वसामान्य लोकांनी आपल्या कष्टातून उभी केलेली ती सहकारी संस्था आहे। ती कुणाला उभारता येत नसेल तर उभारलेली कुणी मोडण्याचाही प्रयत्न करू नये, असं मला या ठिकाणी वाटतं। तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बऱ्याचशा युत्या होतात, आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे। काही काळ जर आपण मागे गेलो तर जयंत पाटलांनी तटकऱ्यांवरती बरीचशी टीका केली, आणि लोकसभेसाठी अचानक ही युती म्हणजे स्वार्थापोटी राजकारण असं म्हणावं लागेल या ठिकाणी? नाही, ही लोकसभेच्या काळामध्ये अचानक झालेली युती नाही। विधानसभेचं इलेक्शन साधारणतः 2014चं झाल्यानंतर येणाऱ्या बऱ्याचशा ग्रामपंचायती झालेली 2000 म्हणजे साधारणतः 17ची जिल्हा परिषदेची निवडणूक, या दोन्हीमध्ये या युत्या झालेल्या आहेत, आणि लोकांनी ही युती स्वीकारलेली आहे। शेवटी लोकशाहीमध्ये तुम्ही ज्यावेळी लोकांच्या न्यायालयामध्ये जेव्हा जाता, आणि लोकांच्या न्यायालयामध्ये जाऊन तुम्ही एखादा विषय, एखादी युती जेव्हा लोकांच्या समोर ठेवता, ती युती ज्यावेळी लोकांकडून स्वीकारली जाते, जिल्हा परिषदेमध्ये प्रचंड मोठं यश ज्यावेळी ही युती स्वीकारते,
त्यावेळी ह्या प्रश्नांची उत्तरं आपोआपच जनतेनं दिलेली आहेत असं त्याचा स्पष्ट अर्थ होतो. सध्या रायगड जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष राष्ट्रवादीचे आहेत. हो, नंतर शेतकरी कामगार पक्षाचे बसणार. हां, नंतर शेतकरी कामगार पक्षाचे बसणार. एकंदरीत दादाच आपण पाहिलं तर आपला 191 पेण मतदारसंघ आहे. तिथले आपण विद्यमान आमदार आहात. पण तिथे देखील तुमचे विरोधक दावा करतात की हा मतदारसंघ आणि हा मतदार राजा आमचा आहे. याबद्दल आपण काय सांगाल? नाही, विरोधकांनी दावा करणं हे त्यांचं काम आहे आणि आमच्या मतदारसंघात तर दावा करणं एवढंच काम त्यांना राहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी दावा करत राहावं. जनतेच्या दरबारामध्ये जो निर्णय होईल तो निश्चितपणाने आमच्या बाजूचा होईल. याला कारण असं आहे की आत्तापर्यंत झालेल्या निवडणुका ह्या त्या यशाचं म्हणजे त्या विजयाचे संकेत या ठिकाणी देत आहेत. या युतीमुळे शेतकरी कामगार पक्षाचे काही कार्यकर्ते नाराज आहेत असं समजत आहे, खरं आहे का? नाही, नाराज नाही आहेत. कसं आहे, आता विषय असा झालेला आहे की प्रत्येक ठिकाणी ग्राउंड म्हणजे काय म्हणतात त्याला, ग्रासरूटची परिस्थिती वेगळी असते. प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये वेगवेगळी परिस्थिती असते आणि अशावेळी कोणतीही युती झाली, कोणतीही युती घ्या, थोडंफार नाराजीचा स्वर या ठिकाणी असू शकतो. परंतु आज मी ज्यावेळी लोकसभेला आज आता साधारणतः आपल्याला असं म्हणूयात की 20 दिवस आता प्रचार संपण्याकरता राहिलेले आहेत, तर मला ती नाराजी या ठिकाणी बिलकुल दिसत नाही आहे. ती नाराजी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे आणि आता ती जवळजवळ 0% आलेली आहे. काँग्रेसचं पण सहकार्य आपल्याला मिळेल? होय, काँग्रेसचंही पूर्ण सहकार्य मिळतं. नवीद अंतुले सेनेमध्ये गेले, याचा किती फटका बसू शकतो? मला नाही वाटत, कारण नवीद अंतुलेंनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून स्वतःच्या अस्तित्वालाच धोका दिलेला आहे. नवीद अंतुलेंचं हे राजकीय स्टंट आहे का असं आपल्याला वाटतं? कारण का निवडणुकीच्या तोंडावरच ते अचानकपणे सेनेमध्ये जातात आणि 365 दिवस घरी असतात किंवा कुठेही असतात इतरत्र, मात्र निवडणुकीच्या तोंडावर अचानकपणे ते सेनेमध्ये गेले, म्हणजे राजकीय स्टंट आहे का? नाही, 110% हा राजकीय स्टंटच आहे. फक्त राजकीय स्टंट हा करत असताना किमान त्यांनी समाजाकरता काही काम करावं. मला माहीत नाही तिथली नक्की परिस्थिती काय, पण जे काही घडलं ते काय फार काही ज्यांना विचारांवर आधारित राजकारण करायचं आहे, मग तो सेनेचा असो, भाजपचा असो, काँग्रेसचा असो किंवा शेका पक्षाचा असो, निवडणुकीच्या काळामध्ये फटकन एका रात्रीत विचार बदलणं हे काही विचारांवर आधारित असलेल्या राजकारणाचं काही लक्षण नव्हे. ह्याच्यामध्ये इतरच काही फॅक्टरचा म्हणजे इतर काही घटकांची इन्व्हॉल्वमेंट जास्त असू शकते. अंतुलेंनी तटकऱ्यांना मोठं केलं, मात्र अंतुलेंना संपवण्याचं काम तटकऱ्यांनी केलं असं एकंदरीत चर्चा आहे. याकडे आपण कसं पाहताय? नाही, असं काही बोलता येत नाही, असं काही बोलता येत नाही आणि असं काही पाहताही येत नाही. ते नवीद अंतुले जे आहेत यांचं स्टेटमेंट आहे की बाबा माझ्या वडिलांनी यांना इथपर्यंत मोठं केलं आणि माझ्या वडिलांनाच हे विसरले एकंदरीत. नाही, आता कसं आहे, आता ह्या एवढ्या मोठ्या विषयात मी बोलणं योग्य नाही, पण मला असं वाटतं की राजकीय परिस्थिती वेगवेगळी बनत असते. वेगवेगळी माणसं, वेगवेगळं नेतृत्व या ठिकाणी पुढे येत असतात आणि काळाच्या ओघामध्ये म्हणजे रामकृष्णही आले गेले म्हणून काय रामकृष्णांची काय महती काय कमी होत नाही. पण हा जगाचा नियम आहे, त्याच्यामध्ये अंतुले साहेबांची महती कमी होत नाही आणि तटकरे साहेबांचं सुद्धा राजकीय वकूफला कुठे काही कमीपणा येत नाही. हा तटकरेंवरती 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप असताना देखील शेतकरी कामगार पक्षाने त्यांना साथ का दिली? नाही, याच्यामध्ये 70,000 कोटी रुपयाचा जो काही भ्रष्टाचाराचा जो आरोप त्यांच्यावर आहे, ह्या आरोपाचे गेले 5 वर्षामध्ये कुठेच काही म्हणजे मागमूस काही दिसला नाही. किंबहुना विरोधकांची सत्ता आल्यानंतर म्हणजे ही जर सत्ता जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जर आली असती तर माझ्या या म्हणण्यामध्ये थोडीफार लबाडी तुम्हाला कदाचित म्हणजे आक्षेप तुम्ही घेऊ शकला असतात. परंतु विरोधी पक्षाची सत्ता, ज्या पक्षानं या आरोपाचा भांडवल केलं आणि तरीसुद्धा जर यातून जर काही सिद्ध झालं नसेल तर माझ्या मते हा प्रकार वेगळा आहे आणि अजूनही न्यायालयाची बाजू, कायद्याचा या ठिकाणी अंगाने पुढे जाईल. तटकरे अर्थमंत्री असताना त्यांनी कोकणाला झुकतं माप दिलं, मात्र अरुण गीते हे अवजड उद्योग मंत्री असताना त्यांनी कोणाला झुकतं माप दिलं? आम्हालाही हा प्रश्न पडलाय पत्रकार म्हणून, काय सांगू? नाही, गीते साहेबांनी काय फार झुकतं माप म्हणण्यापेक्षा योग्य माप सुद्धा दिलं नाही असं. म्हणजे गीते साहेब या व्यक्तीबद्दल मला आदर आहे. मुळामध्ये राजकारणातल्या जनतेला लोकप्रतिनिधी हवा आहे. चारित्र्य जरी सुंदर असलं, चांगलं असलं, पण जनतेचं काम करणारा प्रतिनिधी म्हणजे लोकप्रतिनिधी असतो. मग त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तरी चालतील, पण त्यांनी जनतेचं काम केलं पाहिजे असं आपल्याला वाटतंय का? नाही, भ्रष्टाचाराचे आरोप न होता त्यांनी जनतेचं काम या ठिकाणी केलं पाहिजे आणि गीते साहेब हे जनतेचं काम करण्यामध्ये अपुरे पडले असं मला या ठिकाणी स्वच्छपणाने म्हणावंसं वाटतं. 191 पेण मतदारसंघाचं आपण नेतृत्व करताय. बरीचशी विकास कामं आपण
या मतदारसंघामध्ये केली असतील त्यातली काही 2-4 विकास कामं आम्हाला जर आपण सांगितली तर बरोबर. सर्वात पहिल्यांदा मी विकास कामं या ठिकाणी करत असताना मी फार मोठा निधी CMGSYच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये आणला की जो रेग्युलर रुटीनमधून जो येतो त्यापेक्षा अधिक वेगळा आणला. आणि सर्वात महत्त्वाचं मी माझं काम जर म्हणायचं असेल तर पेण वाशीच्या खारेपाटाला 30 कोटी रुपयाची जी मी योजना माझ्या आंदोलनाच्या माध्यमातून जी आणली आणि तिचे 30 कोटी रुपयाचा जो चेकसुद्धा मी आणला, हे जरा मी माझं ह्या वर्षातलं ह्या गेल्या 2-4 वर्षातलं केलेलं मी मोठं काम या ठिकाणी मानतो. पण माझं म्हणणं असं आहे की आमदारांना विकास कामं तर केली पाहिजेतच, ते तर आमदाराचं काम आहेच. पण त्याच्याही पेक्षा खऱ्या अर्थाने आमदाराचं काम कायद्यामध्ये सुधारणा करणं आणि कायद्याचा साधारणतः म्हणजे कायद्यामध्ये सुधारणा करणं आणि कायद्याला सर्वसामान्य माणसाला काय वाटतं ह्याचं रूपांतर कायद्यामध्ये करणं हे आमदाराचं खरं असलेलं या ठिकाणी काम आहे. आमदाराने विकास तर केलाच पाहिजे, नाहीतर माझ्या विधानाचा विपर्यास माझे विरोधक करतील. म्हणून मी वाक्य दुसऱ्यांदा बोलतोय, आमदारानं विकास तर केलाच पाहिजे, परंतु विकासाच्याही अगोदर विकास ज्या धोरणातून येतो ती धोरणं आमदारांना या ठिकाणी, आमदारांना म्हणण्यापेक्षा विधिमंडळातल्या सदस्यांना म्हणजेच आमदारांना या ठिकाणी त्याच्यावरती प्रभाव अधिक पाडला पाहिजे. आणि मला असं वाटतं की आमदार म्हणून विकास करणं हे माझं काम आहे, ते मी करतच आहे. परंतु त्याहीपेक्षा धोरणांवरती प्रकाश पाडणं आणि योग्य धोरणं या ठिकाणी तयार करणं आणि सर्वसामान्यांच्या इच्छा आकांक्षा त्या धोरणांमध्ये त्या कायद्यामध्ये दिसणं हे आमदाराचं काम आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये मी खूप चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे. गीते स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आहेत, मग असं असताना शेतकरी कामगार पक्षाने त्यांना साथ का नाही दिली? नाही, स्वच्छ चारित्र्य हे गीते साहेबांचं आहे, परंतु गीते साहेबांच्या पक्षाचं चारित्र्य कुठे स्वच्छ आहे? थेट आपला आरोप आहे सेनेवर. 110% आरोप आहे ना. त्यामागची कारणं? त्यामागची कारणं वस्तुस्थिती हे त्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. मी म्हणजे ह्या चारित्र्याबद्दल मी पहिल्यांदा आक्षेप असा घेईन की चारित्र्य हे काही तुम्ही पैसे खाता आणि न खाता एवढ्यावर केवळ चालत नाही. आज तुम्ही एक गोष्ट बोलता म्हणजे मला इथे बोलावं लागेल, कारण शेवटी मी माझ्या पक्षाचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतो. माननीय उद्धवजींनी पंढरपूरच्या सभेमध्ये चौकीदाराला इथे वेगळी भाषा या ठिकाणी वापरली की जो शब्द मी इथे उच्चारत नाही, मग तो शब्द तुम्ही त्या ठिकाणी उच्चारायचा. आणि दुसऱ्या बाजूला त्याच वेळी राम मंदिराच्या प्रश्नावरती त्यांना कोंडीत पकडण्याची भूमिका या ठिकाणी घ्यायची आणि त्याच वेळी आपलं राजकीय स्वार्थ त्या ठिकाणी इप्सित आपलं साध्य झाल्यानंतर त्यांच्याशीच युती करायची. ह्यापेक्षा वेगळा भ्रष्टाचार तरी कोणता असू शकतो? पण ह्याला अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणाल तुम्ही. सेनेकडे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, बघा ना कशा भूमिका याकडे आपण कसं बघतो? नाही, पण एवढं माणसाने अष्टपैलू नसावं. राजकारणामध्ये जो पुढारपण करतो त्याला अष्टपैलुत्व असण्यापेक्षा म्हणजे अष्टपैलुत्व असावं, हरकत नाही, माझं काय त्यात काय म्हणणं नाही आहे. पण सर्वात पहिल्यांदा विश्वासार्हता हवी. शेवटी नेत्याचा सर्वात पहिला जर कुठला गुण जर हवा असेल नेत्याकडे, हे अष्टपैलू म्हटलं ना. शेतकरी कामगार पक्षाने पण असंच केलं. एकीकाळी आज राष्ट्रवादीवर टीका केली, विशेषतः तटकऱ्यांवर टीका केली, आणि आज तटकऱ्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून शेतकरी कामगार पक्ष आहे. नाही, मी तुम्हाला सांगितलं ना कसं आहे झालं याच्यामध्ये. 1992 पर्यंत या रायगड जिल्ह्यामध्ये परिस्थिती अशी होती की 92-95 पर्यंत की शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस ह्या दोघांमध्येच सगळे मतदार विभागलेले होते, सर्व कार्यकर्ते विभागले होते. पण जसं 95 नंतर शिवसेना इथे जोरात आली, शिवसेनेची मनसे झाली, काँग्रेसची राष्ट्रवादी झाली, नंतर भाजप आलं, ह्या सगळ्या प्रकारामध्ये आघाड्यांचं एक राजकारण सुरू झालं. पहिल्यांदा असं होतं की 92-95 पर्यंत उमेदवाराला 51% मतं पडली तरच तो जिंकायचा, तुम्ही जर शीट जर काढलीत. पण आत्ता परिस्थिती अशी आली की 4-5 उमेदवारांमध्ये 34%, 30%, कधी कधी तर 26, 27, 25% घेणारी सुद्धा माणसं या ठिकाणी निवडून येतात. मी मुद्द्यावर येतो. माझं म्हणणं ह्याच्यामध्ये एवढंच आहे की ज्यावेळी अनेक पक्ष तयार झाले त्यावेळी समोरचे 2 मंडळी एकत्रित झाली की आघाड्यांचं राजकारण तिथे अपरिहार्यपणाने या ठिकाणी आलं. नाही, आणि तुम्ही आघाडी केलीत राष्ट्रवादीबद्दल, त्याबद्दल आमचा आक्षेप नाहीये, परंतु तुम्ही काही काळापूर्वी टीका करायची आणि अचानक आघाडी केली. जसं आता आपण म्हणालात की चौकीदार वगैरे भाजपवर टीका सेनेने केली आणि आज पुन्हा एकत्र आहेत, गांधीनगरमध्ये सभा झाली, आपण त्या मुद्द्यावरती होतात मगाशी. मग तसाच मुद्दा शेतकरी कामगार पक्षाचा पण इथे येतोय की शेतकरी कामगार पक्षाने पण काही महिन्यापूर्वी अशाच पद्धतीमध्ये राष्ट्रवादीवर टीका केली, विशेषतः तटकऱ्यांवरती. आणि आता दोन्ही 5 वर्षापूर्वी तेच मी तुम्हाला सांगतोय
की 5 वर्षापूर्वी केलेली टीका आणि आता 2 महिन्यापूर्वी केलेली टीका एवढ्यामध्येच आपण फरक करू शकतो अशी दुर्दैवाने राजकीय दुसऱ्या मुद्द्यावरती तुम्ही असं म्हणालात की भ्रष्टाचाराचे आरोप झाले, मग तेच फक्त आरोप म्हणजे स्वच्छ चरित्र होत नाही, पण म्हणजे तटकरेंना शेतकरी कामगार पक्षाकडनं क्लीन चिट आहे या आरोपावर. नाही, क्लीन चिट देणं आणि न देणं हे न्यायालयाचं काम आहे आणि न्यायालयाची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू आहे. क्लीन चिट देणारे शेतकरी कामगार पक्ष काही न्यायासन नाही आहे. शेतकरी कामगार पक्ष त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला असं वाटतंय का की तटकरेंनी घोटाळा केलेला नाहीये, म्हणजे तीच क्लीन चिट विचारली आम्ही. मित्राबद्दल नेहमीच सकारात्मक वाटत असते. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. आपण पुन्हा तुमच्या मतदारसंघाकडे येऊया. तुम्ही जसं म्हणालात की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचं मुख्य काम आमदार करतो. आपण अशी कुठली न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सहभागी झालात आणि कुठला असा निर्णय निघाला किंवा जी आर निघाला? नाही, मी याच्यामध्ये एक मोठं उदाहरण सांगताना, कोकणामध्ये हातपाटीचा व्यवसाय या ठिकाणी चालू आहे. हातपाटीनं वाळू काढण्याचा व्यवसाय. कोकणामध्ये बरीचशी मंडळी कोकण किनारपट्टीवर अशी काम करतात की जे आपली हुडी घेऊन किनाऱ्यावर जातात खाडीवर आणि स्वतः 20-30 फूट खाली बुडी मारून तिथून वाळू काढतात. साधारणतः परंपरागत असलेला हा व्यवसाय आहे. याच्यामध्ये कोकणातल्या किनारपट्टीवरची बरीचशी कुटुंबं याच्यावर उदरनिर्वाह करतात. पण ज्यावेळी यांत्रिकीकरणाने ही वाळू काढण्याचे यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध झाली, त्यावेळी ह्या सर्व मंडळींची त्या ठिकाणी गळचेपी झाली. शेतकरी कामगार पक्ष हा कष्टकऱ्यांचा आणि श्रमजीवी जनतेचा या ठिकाणी राजकारण करणारा पक्ष असल्याकारणानं या हातपाटीच्या वाळूच्या संदर्भामध्ये आंदोलनात्मक पवित्रा घेत आम्ही अनेक चांगले धोरणात्मक निर्णय त्या ठिकाणी घेतले. याचा मला प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. SEZ असेल किंवा भूसंपादनं असतील, भूसंपादनाच्या संदर्भामध्ये भरपाई मिळणं असेल, याच्या बाबतीतले अनेक निर्णयांवर विधानसभेमधल्या चर्चेद्वारे आम्ही या ठिकाणी सुधारणा करून ह्या सर्व सुधारणा लोकोपयोगी कशा असतील याची आम्ही काळजी घेतलेली आहे. शेतकरी कामगार पक्षाची आणि राष्ट्रवादीची युती आहे. रात्रीचे 11:30 वाजलेत. आपण मेहनत घेता विशेष. अशीच मेहनत शेतकरी कामगार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता घेईल का? नाही, शेतकरी कामगार पक्षाची खासियतच ही आहे की वरपासून खालपर्यंत अत्यंत प्रामाणिकपणाने आम्ही मित्राशी मैत्री या ठिकाणी करतो आणि मला या गोष्टीचा विश्वास आहे की ज्या पद्धतीनं आज रात्री 11:30 वाजता आपण म्हणजे तुम्हाला दिलेली वेळ मला काही पाळता आली नाही, परंतु त्याचं कारण मी निवडणुकीच्या याच्यामध्ये माझं काम करत होतो आणि अशा पद्धतीनंच काम सर्वसामान्य कार्यकर्तासुद्धा वरपासून खालपर्यंत ही प्रक्रिया चालू आहे. धन्यवाद आपण आमच्याशी बोलल्याबद्दल. हे होते 191 पेन मतदारसंघाचे विद्यमान आमदार दर्शनलाल पाटील. जर्नलिस्ट याकूब से राज वैशंपायन, रायगड.